नाशिकच्या सटाणा तालुक्यात वायगावमध्ये भीषण पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे। ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाचं वातावरण आहे। अनेक दिवसांपासून पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना वणवण करावी लागते। त्यामुळे संतप्त महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा काढून जोरदार आंदोलन केलं। महिलांना थेट ग्रामपंचायत कार्यालयात त्यांनी कुलूप ठोकलं। जोपर्यंत गावात पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू होत नाही तोपर्यंत कार्यालयाचं कुलूप उघडू देणार नाही असा ठाम इशारा त्यांनी दिला। त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासन आता आंदोलनावर काय तोडगा काढणार याकडे लक्ष लागलंय। 3 महिन्यापासून पाणी नाही, पाणीचे खूप हाल आहेत आमच्यावर। शेवटी आम्ही आज पंचायतला कुलूप लावून घेतलं। तिथं पंचायत भरली, काही गर्दी जमा झाली, हांडे वगैरे घेऊन गेलो, त्यांना बोललो पंचायतला कुलूप लावून घेतलेलं आहे, जोपर्यंत वायगावला पाणी येत नाही तोपर्यंत पंचायतचं कुलूप आम्ही उघडू देणार नाही। सगळ्या गावांना पाणी आहे, आमच्या गावाला 3 महिन्यापासून पाण्याचे तुटार आहे। आज ग्रामपंचायतीला कुलूप लावलेलं आहे। आम्ही विकत पाणी घेऊन गुराढोरांना पाणी पाजतोय। लहान मुलांना प्यायला पाण्याची तुटार आहे, पाणी येत नाही गावात, त्याच्यामुळे पंचायतीला कुलूप। 50 रुपयात 1 ड्रम पाणी भेटतं आम्हाला।